गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून सततधार पाऊस सुरू असून काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील रामनगर सूर्याटोला रस्त्यावर असलेल्या रेल्वे अंडरग्राऊंडमध्ये 5 फुटापर्यंत पाणी जमलं आहे. त्यामुळे या अंडरग्राऊंडचा रस्ता बंद झाला आहे. तर रामनगर सूर्याटोला परिसरातील लोकांना भीमनगर, श्रीनगर, कुंभारीनगर, लक्ष्मीनगर तसेच मार्केट परिसरात जाण्यासाठी 5 ते 6 किलोमीटरचा फेरा करून जावे लागत आहे. तर शाळकरी विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या लोकांना तसेच महिलांना यांना सुद्धा या अंडरग्राऊंडमध्ये पाणी भरल्याने मोठा त्रास सहन करायला लागत आहे. तर याच अंडरग्राऊंडमधील पाणी वाढत असल्याने हाच पाणी लोकांचा घरी जाण्याची सुद्धा भीती आहे. तर काही लोकांच्या घरी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे अंडरग्राऊंडचं पाणी त्यांच्या घरातही शिरले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. सांगणार इथे अंडरग्राउंड मध्ये पाऊस झालाय. पहिले चौकी होती, या जायला तुम्हाला त्रास नव्हता. आता काय त्रास? पहले चौकी वगैरह थी तो आने जाने को थोड़ा सा रास्ता अच्छा होता था, पर अभी अंडरग्राउंड की वजह से तो हम कहीं जा नहीं सकते। हमारे काम धंधे भी सब ये हो गए, जाने आने की रास्ता ही बंद हो गई। तो और हमारे घरों में भी पानी घुसा है सर। वो यहाँ जब भी आता है पानी हर साल घुसता है, पर इस बार तो एक ही दिन में घुस गया पानी आया। तो क्या करेंगे, परेशानी इतनी हो रही है। अब गरीब इंसान कमाएगा क्या, ना खाएगा क्या। मजदूरी किए बिना तो हमारी गत नहीं है, और अब जाएंगे किधर से। घर पानी की वजह से अब घर में बैठेंगे, ये समस्या का हमेशा ना रोज ये रोड बन रही है, ना कहाँ, ना ये अंडरग्राउंड की तरफ कोई ध्यान दे रहा है। बना के रख दिए, हो गया। हमने क्या करना चाहिए गरीब इंसान ने, आप बताइए। काय सांगशील, इथे चौकी होती, आता तुम्हा लोकांना अंडरग्राउंड मध्ये पाणी भरलेलं आहे, काय त्रास होतो? आम्हाला त्रास हा आहे की आम्हाला मार्केटला जायचे आहे तर आम्हाला 5 किलोमीटर फिरून जायचे असते, आणि हा जो अंडरग्राऊंड आहे हा आता पूर्ण पाण्याने भरलेला आहे. आम्ही तिकडे जाऊ शकत नाही, आणि त्या कारण आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसते, आणि साफ हे ते सगळे काही येतात आमच्या घरामध्ये. आणि हा रोड जो आहे आमच्या घरासमोरचा, आम्ही कित्येकदा म्हणला, प्रशासनाला म्हटलं, आम्ही नगर परिषदला जाऊन अप्लिकेशन दिलं, पण हा रोडचा पण ते काम नाही करत आहेत आमच्या. आणि आम्हाला पूर्ण त्रासच होता ह्या रोडच्या कारण आणि अंडरग्राऊंडच्या कारण. तर आम्हाला प्रशासनाने फक्त एवढाच बोलायचं आहे की आमचे घराच्या समोरचा रोड बनवा, आणि हे याच्या काय आहे ते नाल्याचे ते थोडा व्यवस्थित करा तुम्ही. आता नाले पाणी काढण्यासाठी पंप वगैरे लावले रेल्वेने का? रेल्वेने पंप लावली आहे, पण ते तितका फोर्सने ते पाणी काढू शकत नाही. ते पंप दोन लावले आहे. लहान मुलांना, महिलांना त्रास? महिलांना पण त्रास होते, तर येण्या जाण्याकरता, आणि रात्री इथं दारू पाणी पितात, इथंच बसून शानी पितात. सगळे काही चेंगड इथंच होते वाटातच, आणि लहान पोरीबारी जाऊ शकत नाही, लेडीज जाऊ शकत नाही रस्त्यांनी. एवढा त्रास होते आम्हाला इथून. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.